अमरावती में सहायक श्रम आयुक्त पद पिछले 6 महीनों से खाली पड़ा है, जिससे प्रहार संगठन ने आक्रामक होकर विरोध प्रदर्शन किया। संगठन के पदाधिकारियों ने कार्यालय में सहायक श्रम आयुक्त की कुर्सी और नेम प्लेट फेंककर अपना विरोध जताया। अमरावती शहर में श्रम उपायुक्त कार्यालय में 6 महीने पहले सहायक श्रम आयुक्त के रूप में मो सैयद की नियुक्ति की गई थी। सहायक श्रम आयुक्त सुरक्षा बोर्ड का अध्यक्ष भी होते हैं, लेकिन कार्यभार ग्रहण करने के अगले ही दिन से सैयद छुट्टी पर चले गए। बोर्ड में अध्यक्ष में के बिना सुरक्षा गार्डों से जुड़े कई मुद्दे लंबित पड़े हैं, जिनका समाधान नहीं हो पा रहा है। प्रहार ने कई बार श्रम उपायुक्त कार्यालय में पत्र देकर सैयद से कार्यभार संभालने की अपील की, लेकिन जब वे सोमवार को भी कार्यभार में नहीं संभाल पाए तो संगठन आक्रामक हो गया और विरोध प्रदर्शन पर उतर आया। मी विशाल शामराव दंडगवाळ, कामगार जिल्हाध्यक्ष अकोला। कामगार जिल्हाध्यक्ष अकोला। आमची मागणी वारंवार आम्ही अध्यक्ष सचिवाची मागणी करत आहे सुरक्षा रक्षक मंडळाकरिता, पण आम्हाला वरिष्ठ अधिकारी हे आज येणार, सोमवारी येणार, मंगळवारी ह्या गोष्टीवर टाळमटाळ चालू आहे। पण गेल्या 2 वर्षापासून अध्यक्ष सचिव नाही आहे। आम्ही याच्या पहिले पत्र व्यवहार केलेले मंडळासोबत, पण कोणत्याही प्रकारचं मंडळाने अजूनपर्यंत याच्यावर जसं पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आहे। त्याकरिता मंडळाने लवकरात लवकर अध्यक्ष सचिव बसवावा एवढीच आमची मागणी आहे। पण याच्या पहिले आम्ही पत्र व्यवहार करून कोणत्याही प्रकारचे यांनी दखल घेतलेली नाही। पाटणकर साहेबाशी बोललो, चौखंडे मॅडमशी सगळ्याशी बोलून चुकलेलो आम्ही। आमचं एवढंच मागणी की लवकरात लवकर यांनी पत्र व्यवहार करून मंडळावर अध्यक्ष सचिव बसवावा। आम्हाला खुर्ची फेकण्याची हे वेळ आली की आम्हाला पाटणकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही सध्या आंदोलन करू नका। आम्ही 5 तारखेचं आंदोलन आमचं पाटणकर साहेबांच्या याच्यामुळे आम्ही स्थगित केलं होतं, 27चं स्थगित केलं होतं। पण आजच्या टायमात आम्हाला पाटणकर सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये सय्यद मोहसिन सय्यद साहेब जॉईंट होणार, पण ते कोणत्याही प्रकारचे जॉईंट झाले नाही। त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही आणि त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही, म्हणून ह्याकरिता सय्यद साहेबाची खुर्ची फेकण्यात आलेली आहे।